आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुरपाणगाव फाट्याजवळ नवीन लक्झरी इलेक्ट्रिक वाहने घेऊन जाणाऱ्या कार कॅरियरला अचानक आग लागली. या घटनेमुळे काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले. कंटेनरमध्ये असलेल्या काही महागड्या वाहनांनी पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार चेन्नईहून गुजरातकडे निघालेल्या सुशीला ट्रान्सपोर्टच्या वाहनाला ही आग लागली. वाहनाचा क्रमांक KL01 AF 2477 असल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनरमध्ये सुमारे 3 कोटी रुपये किमतीची 5 लक्झरी इलेक्ट्रिक वाहने होती. त्यापैकी काही वाहने आगीत जळून खाक झाली. वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच साक्री अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. वेळीच कारवाई केल्यामुळे इतर वाहने वाचविण्यात यश आले. दरम्यान पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवली. यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करत आहेत. प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, साक्री.